स्वरूपानंद सत्यप्रकाश भगवान आधार नाम उदिन जाने आने जाने त्या सत्कार शुद्ध परमात्मा नित्यासे तीन प्रकारची कर्म सांगितली. क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. सध्या जे केलं जाते त्या कर्माला क्रियमान कर्म असं म्हणतात. पाठीमागे सृष्टीच्या उत्पत्तीपासून जे जे काही अनेक जन्म झाले आणि त्या अनेक जन्मामध्ये जे जे काही कर्म केलेले आहेत आणि त्या कर्मापासून उत्पन्न झालेलं जे विहित निषिद्ध अशा प्रकारचं कर्म आणि त्या कर्माचा जो साठा आहे कर्मफलाचा, ज्याचा अजून उपभोग होण्यास प्रारंभ झालेला नाही, अशा प्रकारचं जे कर्म आहे त्या कर्माला संचित कर्म असं म्हणतात. आणि त्या संचित कर्मातूनच काही भाग सध्या या देहासाठी उपभोग देण्यासाठी प्रवृत्त झालेला आहे, त्या कर्माला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. प्रारब्ध कर्म एकाच जन्माचा असू शकतं असा काही नियम नाही. अनेक जन्माचं सुद्धा प्रारब्ध कर्म असू शकतं. मग या ठिकाणी साधकांनी कोणतं कर्म करायचं हा प्रश्न निर्माण झाला. तर प्रारब्ध कर्म हे भोगून संपवावंच लागतं. त्याच्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही. कारण प्रारब्ध कर्माचा भोगूनच नाश होत असतो असा नियम आहे. क्रियमान कर्म साधकाने कोणतं करायचं तर ते सांगतात, साधकाने फक्त नित्य आणि नैमित्तिक ही दोनच कर्म करायची. नित्य आणि नैमित्तिक कर्म कशासाठी करायचं? वास्तविक पाहिलं तर नित्य नैमित्तिक कर्माला काहीच फल नाही. त्याच्यापासून कुठल्याही प्रकारच्या पुण्याची उत्पत्ती होत नाही. पण तरी सुद्धा नित्य नैमित्तिक कर्म जर नाही केलं तर त्याच्यापासून पाप उत्पन्न होतं. म्हणून पाप उत्पन्न होऊ नये म्हणून नित्य आणि नैमित्तिक कर्म करायचं. काम्य कर्म साधकाने करायचं नाही. कारण काम्य कर्म जर केलं तर पुन्हा त्याला जन्ममरण परंपरा भोगावी लागेल, म्हणून काम्य कर्म करायचं नाही. निषिद्ध कर्म करायचंच नाही. निषिद्ध कर्म जर घडलं तर त्याच्यापासून पातकाची उत्पत्ती होते. म्हणून पाप पुण्यातीत व्हायचे. पुण्यही कर्म करायचं नाही आणि पापही कर्म करायचं नाही. फक्त नित्य आणि नैमित्तिक कर्म करायचे साधकांनी. पण नित्य नैमित्तिक कर्म करत असताना जर चुकून यदा कदाचित प्रमादाने जर निषिद्ध कर्म घडलं तर त्या कर्माच्या निवृत्त्यर्थ काय करायचं? साधकाने प्रायश्चित्त कर्म करायचं. ज्या कर्मासाठी जे प्रायश्चित्त सांगितलं असेल ते प्रायश्चित्त कर्म करायचं. याप्रमाणे या क्रियमान कर्मामुळं त्याला कुठल्याही प्रकारचा लेप लागणार नाही कर्माचा. कारण त्यानं फक्त नित्य आणि नैमित्तिकच कर्म केलेलं आहे. काम्य कर्म केलं नाही म्हणून त्याच्यापासून कोणत्याही प्रकारच्या फलाची उत्पत्ती होणार नाही. हे झालं क्रियमान कर्माच्या बाबतीमध्ये. प्रारब्ध कर्म तर भोगानेच संपवायचं. राहिलं फक्त संचित कर्म. मग संचित कर्माची विल्हेवाट कशी लावायची? तर संचित कर्मामध्ये काम्य कर्माचाही साठा पडलेला आहे आणि अज्ञात अशा प्रकारची जी निषिद्ध कर्म पूर्वी घडलेली आहेत त्याचाही साठा पडलेला आहे. तर ते सांगतात काम्य कर्माचं म्हणजे जे काही पुण्यकर्म केलेले आहेत त्या कर्माचा इच्छेचा अभाव झाला म्हणजे ती कर्म काय होतात? फल देण्यास प्रवृत्त होत नाही. त्यासाठी त्याने उदाहरण दिलं. एखाद्या मनुष्याने आपल्याला द्रव्य प्राप्ती व्हावी म्हणून एखादं कर्म केलं, परंतु द्रव्य प्राप्ती होण्याच्या अगोदरच त्याच्या मनामध्ये अशा प्रकारची इच्छा निर्माण झाली की मला आता द्रव्य प्राप्तीची इच्छा नाही. म्हणजे इच्छेचा अभाव झाला तर काय होतं?
त्याचं फल त्याला मिळत नाही. त्याप्रमाणे संचित कर्मामध्ये असणारी जी काही काम्यकर्म आहेत त्या काम्यकर्माच्या फलाचा इच्छेच्या अभावामुळे काय होतो, नाश होतो. त्याच्यामध्ये राहिली आता फक्त कोणती कर्म राहिली, निषिद्ध कर्म, पण त्याच्याकडून नजर चुकून घडून गेलेली आहे पूर्वीच्या जन्मामध्ये आणि त्याही कर्माचा साठा तसा शिल्लक राहिलेला आहे. मग त्या निषिद्ध कर्माचा नाश कसा करायचा, तर त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं, साधारण प्रायश्चित्त सांगितलं. साधारण प्रायश्चित्त कोणतं सांगितलं, ईश्वराचं नामस्मरण करायचं किंवा गंगा स्नान करायचं. गंगा स्नान करणं हे सर्वांना काही शक्य नाही, म्हणून सर्वांना सुलभ आणि सोपं साधन जर कोणतं असेल, ईश्वराचं नामस्मरण. या ईश्वराच्या नामस्मरणामुळे ज्ञात अज्ञात सर्व पातकांचा काय होत असतो, नाश होत असतो. म्हणून साधकाने काय करावं, साधारण प्रायश्चित्त करावं. म्हणजे नित्यनैमित्तिक कर्म तर दररोज करावंच त्यानं, पण त्याबरोबर त्यानं काय करावं, साधारण प्रायश्चित्त म्हणजे ईश्वराचं नामस्मरण जर केलं तर पाठीमागच्या जन्मामध्ये म्हणजे संचित कर्मामध्ये असणारी जी काही निषिद्ध कर्म आहेत ती निषिद्ध कर्म नाहीशी होऊन जातील. म्हणजे संचित कर्माचा नाश झाला. क्रियमान कर्माच्या द्वारा त्याच्याकडून कुठल्याही फलाची उत्पत्ती झालेली नाही. जे काही पुण्यफल प्राप्त व्हायचे ते फल प्राप्त झालेलं नाही. निषिद्ध कर्म त्यानं केलंच नाही, त्यामुळं निषिद्ध कर्माचंही फल काय झालेलं नाही, उत्पन्न झालेलं नाही. यदा कदाचित जर चुकून घडलंच निषिद्ध कर्म तर त्यासाठी काय करायचं, असाधारण प्रायश्चित्त करायचं. म्हणजे त्या निषिद्ध कर्माच्या फलाची काय होईल, निवृत्ती होईल. म्हणजे क्रियमान कर्मामुळे सुद्धा काय, क्रियमान कर्माची सुद्धा फलाची उत्पत्ती झाली नाही आणि प्रारब्ध कर्म तर काय करायचे, भोगून संपवायचे. अशा प्रकारे जर कर्म केलं तर तो साधक काय होत असतो, मुक्त होत असतो. असा त्यांचा काय आहे, सिद्धांत आहे. किंवा ते सांगतात हे म्हणणं फक्त आमचंच आहे असं काही नाही. वेदांत मतामध्ये सुद्धा काय केलेलं आहे, हेच सांगितलेलं आहे. काय सांगितलंय वेदांत मतामध्ये, जर एखाद्या पुरुषाला ज्ञान झालं तर त्या ज्ञानी पुरुषाला काय होतं, कुठल्याही प्रकारच्या कर्माचा लेप लागत नाही. क्रियमान कर्माचा लेप लागत नाही. संचित कर्म त्याची काय होऊन जातात, नाहीशी होऊन जातात आणि प्रारब्ध कर्म त्याची भोगून संपतात. म्हणजे तो काय होत असतो, कर्मातीत होत असतो. असं वेदांत मतामध्ये सुद्धा काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. किंवा त्याने आणखीन तिसरा पर्याय आपल्या समोर ठेवला. ते सांगतात की किंवा अशी एक कल्पना करावी. काय कल्पना करावी, की या जन्मामध्ये त्यानं कुठल्याही प्रकारचं काम्य आणि निषिद्ध कर्म केलं नाही. मग संचित कर्मामध्ये त्याच्या जी काही काम्य निषिद्ध कर्म आहेत त्या कर्माचा नाश कसा होतो, तर हा जो साधक आहे, मुमुक्ष आहे, त्या मुमुक्षुला हा जन्म संपल्याच्या नंतर पुन्हा एक जन्म प्राप्त होतो आणि त्या जन्मामध्ये तो साधक काय करत असतो, त्या संचित कर्मामध्ये असणारी जी काही काम्य निषिद्ध कर्म आहेत त्या कर्माचा भोगून त्याचा काय होत असतो, नाश होत असतो. किंवा आणखीन चौथी कल्पना त्याने मांडली की ज्याप्रमाणे योगी असतो योगी, आणि त्या योग्याच्या ठिकाणी असं सामर्थ्य असतं की तो एकाच वेळेला काय करत असतो, अनेक शरीर धारण करत असतो. त्या योग्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त झालेल्या असतात. मुख्य भागवतामध्ये 8 प्रकारच्या सिद्धी सांगितलेल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी इतर सर्व साधू संत मंडळी ज्यावेळेला तीर्थयात्रेला गेले आणि तीर्थयात्रेला गेल्याच्या नंतर राजस्थानमध्ये माणसाला पाणी सुद्धा प्यायला मिळत नाही. एका विहिरीमध्ये पाणी होतं म्हणतात, पण ते खूप खोल होतं. पाणी प्यायचं कसं, तर माऊलीने काय केलं म्हणतात, अतिशय सूक्ष्म अशा प्रकारचं शरीर धारण केलं. त्याला अनिमा सिद्धी म्हणतात, लघिमा सिद्धी म्हणतात. म्हणजे छोटं शरीर धारण करून त्या विहिरीमध्ये गेले आणि पाणी पिऊन वरती आले. नामदेव महाराजांना सांगितलं तुम्ही पण जा आणि पाणी पिऊन या. म्हटले मी असं दुसऱ्याचं उष्ट पाणी पित नाही. सिद्धीची गरज नाही आम्हाला. मग पाण्याला गरज असेल तर पाणी वरती येईल. आणि खरोखरच काय आश्चर्य, ते पाणी उचंबळून वरती आलं. आजही राजस्थानमध्ये जर तुम्ही गेले तर त्या ठिकाणी नामदेव महाराजांची विहीर म्हणून ती प्रसिद्ध आहे, नामदेवजी का कुवा. तसं किंवा शंकराचार्यांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला शंकराचार्यांचे शिष्य होते सुरेश्वराचार्य, त्यांचं पूर्वीचं नाव होतं मंडन मिश्र. ते अतिशय कर्मठ होते, पूर्वमीमांसक होते.
पूर्वमीमांसेवर त्यांनी अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले होते आणि त्या काळामध्ये त्यांचं म्हणणं मान्य केलं जायचं. कोणतंही जर कोणालाही काही शंका असेल आणि मग त्यांनी जर सांगितलं तर ती की काय केली जायची, मान्य केली जायची. मग त्या ठिकाणी वाद झाला त्यांच्याबरोबर शंकराचार्यांचा आणि वादामध्ये ते हरले गेले. हरल्याच्या नंतर त्यांच्या पत्नीनं सांगितलं, माझे पती हरलेले आहेत, पण पत्नी ही पतीचं अर्ध शरीर असतं, मला मात्र तुम्ही काही अजून हरवलेलं नाही. त्यांची पत्नी म्हणजे प्रत्यक्ष सरस्वतीचा अवतार होती. मी काही प्रश्न विचारते, माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या, तरच ते पूर्णपणे हरले असे मी मान्य करेल. मग तिने काही प्रश्न विचारले. प्रश्न जरा अवघड होते, कारण शंकराचार्य संन्यासी होते आणि संन्यासी असल्यामुळे जे काही गृहस्थी लोकांचे अनुभव असतात ते अनुभव त्यांना कुठल्याही प्रकारचे नव्हते. म्हणून त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना माहीत असून सुद्धा ते देऊ शकत नव्हते. म्हणून त्यांनी 1 महिन्याचा कालावधी मागून घेतला आणि त्याच काळामध्ये एक राजा मरण पावलेला होता. त्या राजाच्या शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या नंतर त्या राजाच्या राज्याचा उपभोग घेतला. त्या राज्याचे ज्या काही स्त्रिया होत्या त्यांच्याबरोबरही काय केला, उपभोग घेतला आणि नंतर पुन्हा आपल्या शरीराचा काय केला, मोठा इतिहास येतो, थोडक्यामध्ये सांगितलं मी तुम्हाला. त्या शरीराचा त्याग केला आणि पुन्हा आपल्या मूळ शरीरामध्ये काय केला, त्यांनी प्रवेश केला आणि त्या विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी काय केली, उत्तरं दिली गेली. म्हणजे अशा प्रकारे योगाजवळ सामर्थ्य असतं की एकाच वेळेला तो काय करू शकतो, अनेक अशा प्रकारची शरीर धारण करतो. एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतो. शरीराचा आकार लहान मोठा करू शकतो. नवीन एका जागेवर जरी बसलेला असला तरी सुद्धा त्याला कुठं काय चाललंय त्याचं सुद्धा एकाच वेळेला काय होत असतं, ज्ञान होत असतं. एकाच काळामध्ये सर्व ठिकाणचं त्याला ज्ञान होत असतं. अशा प्रकारे योगाच्या ठिकाणी सामर्थ्य असतं आणि त्या सामर्थ्याच्या योगाने या ठिकाणी हे सांगतात की एकाच वेळेला तो काय करू शकतो, अनंत अशा प्रकारचे शरीर धारण करतो आणि धारण करून संचित कर्मामध्ये असणारे जो काही कर्माचा साठा आहे ते सर्वच्या सर्व कर्म काय करत असतो, अनंत शरीराच्या द्वारा भोगून तो संपवत असतो. मग त्याचं कुठल्याही प्रकारचं संचित कर्म शिल्लक राहत नाही. याप्रमाणे त्याने सांगितलं आणि आता पुढे सांगतात, अथवा इथपर्यंत आलं लक्षामध्ये. अथवा नित्य नैमित्तिक कर्मानुष्ठान करतेवेळी जे क्लेश होतात ते जन्मांतरीच्या संचितातील निषिद्ध कर्माचे फल आहे, म्हणून दुसरा जन्म निषिद्ध कर्म भोगाकरिता प्राप्त होत नाही. ते सांगतात की संचित कर्मामध्ये 2 प्रकारच्या कर्माचा साठा आहे, एक काम्य कर्माचा आणि दुसरा निषिद्ध कर्माचा. आणखीन पर्याय सांगितला त्यांनी त्याच्या संचित कर्मामध्ये असणाऱ्या निषिद्ध कर्माचा आणि काम्य कर्माचा जो साठा आहे, जे कर्म आहे ते नाहीसं कसं होतं, त्याचा नाश कसा होतो. तर ते सांगतात या जन्मामध्ये आपण कोणती कर्म करत असतो, नित्य आणि नैमित्तिक कर्म करतो. साधकाने कोणती कर्म करावीत, नित्य आणि नैमित्तिक कर्म करावी. आणि मग ही नित्य नैमित्तिक कर्म करत असताना ती काही सुखाने होत नाही. त्याच्यासाठी व्रत धारण करावं लागतं, व्रतस्थ व्हावं लागतं, नाही का. सकाळी लवकर उठून 7 वाजता जिथं पाठाला यायचं म्हणजे सोपं काम नाही. आम्ही संस्थेमध्ये असताना 5 वाजता काकड्याला जावं लागायचं. आता जातात का नाही काय माहिती, होतो ना काकडा. आणि मग थंडीचे दिवस असले म्हणजे 5 वाजता काकड्याला जायचं म्हणजे मोठी अवघड काम. बरीचशी मुलं काय करायची, कसं तरी उठायचं, थंड पाण्याने आंघोळ करायची म्हणून आंघोळच नाही करायची आणि तसंच काय करायचं, काकड्याला जायचं आणि तिकडून आल्याच्या नंतर स्नान करायचं. म्हणजे आपण जे कर्म करतो नित्य नैमित्तिक कर्म, हे करत असताना अनेक प्रकारचे क्लेश होतात आणि ते क्लेश सहन करावे लागतात. आणि मग हे क्लेश सहन केल्यामुळेच काय होतं म्हणतात, त्याच्या पाठीमागे संचित कर्मामध्ये जन्मजन्मांतरात केलेली जी काही कर्म आहेत आणि त्या कर्मामध्ये संचित कर्मामध्ये जे निषिद्ध कर्माचं जे फल आहे ते निषिद्ध कर्माचं फल संपून जातं. कशामुळे, या जन्मामध्ये नित्य नैमित्तिक कर्म करत असताना जे जे काही आपण क्लेश सहन केलेले आहेत, दुःख सहन केलेले आहेत, त्या दुःखाच्या योगानेच काय झालेले आहेत,
पाठीमागच्या संचित कर्मामध्ये असणारी सर्वच्या सर्व निषिद्ध कर्माचे फल काय झालेलं आहे, नाहीस होऊन गेलेलं आहे, संपून गेलेलं आहे. म्हणजे निषिद्ध कर्म संपले त्याचे. निषिद्ध कर्म भोगण्यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. निषिद्ध कर्माचा साठा संपून गेला. आता कोणती कर्म राहिली त्याच्या संचितामध्ये? काम्य कर्म राहिली. मग ती काम्य कर्म कशी संपवायची? तर ते सांगतात, आता जे संचित काम्य आहे ते आणखी एक जन्म किंवा एकाच वेळी अनंत शरीरे प्राप्त करून देते. म्हणून उत्तर जन्मात मुमुक्षूस दुःखाचा लेशही होत नाही. पाठीमागं सांगितलेलंच बरं सांगतात ते. हा जन्म संपल्याच्या नंतर साधकाला पुन्हा आणखीन एक जन्म प्राप्त होतं आणि त्या जन्मामध्ये तो काय करत असतो? संचित कर्मामध्ये असणार जे जे काही कर्म आहे ते कर्म काय करत असतो? भोगून संपत असतो. पण पुढच्या जन्मामध्ये तो पुढचा जन्म त्याला ज्यावेळेला प्राप्त होतो त्यावेळेला त्या जन्मामध्ये त्याला मात्र सुखाचंच फल भोगावं लागतं. पुण्यकर्माचं जे फल आहे ते फळच भोगावं लागतं. म्हणजे त्याला सुखच प्राप्त होत असतं. कारण त्याचं जे पापकर्माचं फल आहे ते पापकर्माचं फळ, निषिद्ध कर्माचं फल काय झालेलं आहे? पाठीमागच्या जन्मामध्येच नित्यनैमित्तिक कर्म करत असताना ते निषिद्ध कर्माचं फळ नाहीच होऊन गेलेलं आहे. म्हणून पुण्यकर्माचं जे फल आहे तेच फल त्याला पुढच्या एका जन्मामध्ये काय करावं लागतं? भोगावं लागतं. आणि त्या एका जन्मामध्ये सर्वच्या सर्व तो भोग काम्य कर्माचा जो भोग आहे तो काय होत असतो? संपून जातो. किंवा असं म्हणा, त्याला एकाच वेळेला काय होतात? अनेक शरीर तो काय करतो? धारण करतो. एकाच वेळेला अनेक शरीर त्याला प्राप्त होत असतात आणि अनेक शरीरामध्ये कदाचित कोणाला शंका येईल की एका जन्मामध्ये अनेक जन्माचं सामर्थ्य आहे. पाठीमागच्या संचित कर्मामध्ये अनेक जन्म प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य असताना एका जन्मामध्ये कशी त्याची सर्वच्या सर्व कर्म भोगून संपतील? मग ते सांगतात की तुम्ही असं समजा की अनेक शरीरे जो काय करतो एकाच वेळेला धारण करतो आणि एकाच वेळेला अनेक शरीरे धारण करून वेगवेगळ्या प्रकारची जी काही कर्म आहेत काम्यकर्म, त्या काम्यकर्माचं फल काय करतो? तर भोगून संपून टाकतो. म्हणजे अशा प्रकारे त्याचं निषिद्ध कर्म पाठीमागच्या जन्मामध्येच काय झालेलं आहे? संपून गेलेलं आहे. आणि जे काम्यकर्माचा साठा होता तोही या जन्माच्या नंतर पुढे एक जन्म किंवा एकाच वेळेला अनेक जन्म घेऊन सर्वच्या सर्व काम्यकर्म काय करत असतो? भोगून संपून टाकत असतो. म्हणजे संचितामध्ये असणारं त्याचं काम्यकर्म आणि निषिद्ध कर्म दोन्ही काय झालेलं आहे? नाहीस झालेलं आहे. म्हणून परंतु हे भोगत असताना ते सांगतात की त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दुःखाचा लेश होत नाही. त्या जन्मामध्ये त्याला फक्त काय मिळतं? सुखच मिळतं. म्हणजे पुण्यकर्माचं जे फल आहे ते फलच त्याला काय होत असतं? प्राप्त होत असतं. केवळ सुखोपभोग होतो. म्हणजे त्या जन्मामध्ये फक्त त्याला सुखाचा काय होत असतो? उपभोग होत असतो. असं का होतं? कारण जन्मांतरीच्या फक्त विहित संचित कर्मानेच प्रस्तुत शरीर प्राप्त झालेले आहे. जन्मांतरीच्या म्हणजे पाठीमागे जे काही त्याला अनेक जन्म प्राप्त झालेले आहेत त्या अनंत जन्मामध्ये असणारं जे काही संचित कर्म आहे आणि त्या संचित कर्मामध्ये असणारं तेही पुन्हा कोणतं कर्म? तर जे काम्य कर्म म्हणजे उत्कृष्ट अशा प्रकारचं फल प्राप्त करून देणारं जे कर्म आहे ते कर्म काय करत असतो? त्या संचित कर्मामुळे त्याला हे शरीर प्राप्त झालेलं असतं. म्हणून त्याला उत्कृष्ट अशा प्रकारचे भोग त्या शरीरामध्ये काय होत असतात? प्राप्त झालेले असतात. जन्मांतरीचे संचितातील निषिद्ध कर्म तर पूर्वजन्मातच नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठानाच्या क्लेशाने भोगून संपवलेले आहेत. आणि पाठीमागे त्या संचित कर्मामध्ये असणारं जे निषिद्ध कर्म आहे ते निषिद्ध कर्म कधी संपलं म्हणतात? पाठीमागच्या जन्मामध्ये. म्हणजे आता चालू असणाऱ्या वर्तमान असणाऱ्या देहामध्ये नित्यनैमित्तिक कर्म करत असताना जे काही त्याला क्लेश झाले त्या क्लेशाच्या योगाने निषिद्ध कर्म काय झालेलं आहे? भोगून सर्वच्या सर्व संपलेलं आहे. अशा रीतीने प्रायश्चित्त कर्म न करता केवळ नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठानाच मोक्ष होतो असा कर्मवादीचा सिद्धांत आहे. म्हणजे ते काय सांगतात? पाठीमागे सांगितलं होतं की साधकाने काय करावं? नित्यनैमित्तिक कर्म करावं आणि काम्यकर्माचा साठा त्याचा काय होत असतो? नाहीसा होऊन जातो. कशाच्या योगाने? फलाच्या इच्छेचा अभाव झाला म्हणजे काम्यकर्माचा साठा संपून जात असतो. किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आता पर्याय सांगितले की पुन्हा एक जन्म किंवा अनेक जन्म प्राप्त होतात आणि काम्यकर्माचा साठा काय होत असतो? संपून जात असतो. आणि निषिद्ध कर्माचा साठा आहे पाठीमागे सांगितलं होतं की साधारण प्रायश्चित्ताच्या योगाने त्याला काय होत असतं? हा निषिद्ध कर्माचा साठा काय होत असतो? नाहीसा होऊन जात असतो. किंवा दुसरा पर्याय सांगितला होता त्यांनी की या जन्मामध्ये नित्यनैमित्तिक कर्म करत असताना त्याला जे क्लेश झालेले आहेत, दुःख झालेले आहे त्याच्या योगाने निषिद्ध कर्माचा साठा काय होत असतो? संपून जात असतो. पण आता इथे असं सांगतात की या जन्मामध्येच त्यानं काय केलेलं आहे? तर जे काही
नित्यनैमित्तिक कर्म करत असताना त्याला जे दुःख झालेलं आहे, क्लेश झालेला आहे, त्याच्या योगाने त्याचं निषिद्ध कर्म संपून गेल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचं प्रायश्चित्त करण्याची सुद्धा काही नाही गरज नाही. पाठीमागे सांगितलं होतं की साधारण प्रायश्चित्ताच्या योगाने त्याचं निषिद्ध कर्म संपून जातं, पण इथे सांगतात की प्रायश्चित्त कर्म करण्याची सुद्धा त्याला काही नाही गरज नाही. प्रायश्चित्त कर्म न करताना सुद्धा या जन्मामध्ये होणारे जे क्लेश आहेत त्या क्लेशाच्या योगाने त्याचं जे निषिद्ध कर्म आहे ते कर्म काय होत असतं, संपून जात असतं. हा झाला कर्मवादीचा सिद्धांत. काय झाला कर्मवादीचा सिद्धांत? कर्मवादीचा सिद्धांत असा आहे की या जन्मामध्ये साधकाने फक्त नित्यनैमित्तिक कर्म करावं, दुसरं कुठल्याही प्रकारचं कर्म करू नये, काम्य कर्म करू नये आणि प्रायश्चित्त कर्म सुद्धा करू नये. नित्यनैमित्तिक कर्म केलं तर त्याला काय होणार नाही, पुढल्या जन्मामध्ये कुठल्याही प्रकारचं फल त्याला भोगावं लागणार नाही, कारण नित्यनैमित्तिक कर्माला कुठल्याही प्रकारचं फल नाही. आणि मग संचित कर्मामध्ये असणारा साठा त्याचा काय होऊन जातो, नाहीसा होऊन जातो. एक तर इच्छेच्या अभावामुळे किंवा पुढे जन्म एक किंवा अनेक जन्म प्राप्त होऊन त्याचं सर्वच्या सर्व काम्य कर्म संपून जातं आणि या जन्मामध्ये जे काही क्लेश होतात त्या क्लेशाच्या योगाने निषिद्ध कर्म काय होत असतं, संपून जातं आणि मग त्याला कुठल्याही प्रकारच्या कर्माचा फल भोगावं लागत नाही. म्हणजे कर्माच्या तो काय होत असतो, अतीत होत असतो आणि त्याला काय होतो तर मोक्ष होतो. हा कोणाचा सिद्धांत आहे? कर्मवादीचा सिद्धांत आहे. आणखी एक जन्म घेऊन सर्व कर्माचा भोग झाला म्हणजे मोक्ष होतो, या मतास एक भविवाद म्हणतात. आणि मग हे मत आहे त्यांचं, या मताला काय म्हटलं जातं, एक भविवाद. एक भविवाद म्हणजे काय, तर एकदा भू जातोय भव मध्ये, भूभवती म्हणजे होणे, होणे म्हणजे काय होणे, एकदा जन्म प्राप्त होणे, या जन्माच्या नंतर पुन्हा एकदा जन्म प्राप्त होणे, मग तो एक जन्म प्राप्त होईल किंवा अनेक जन्म प्राप्त होईल. अशा प्रकारे या साधकाला या जन्मानंतर पुन्हा जन्म प्राप्त होऊन तो त्या जन्मामध्ये काय होत असतो, मुक्त होत असतो. म्हणून या वादाला कुठला वाद म्हटलं जातं, एक भविवाद असं त्यांच्या दृष्टीने म्हटलं जातं. पुढे नकाशामध्ये आणखीन स्पष्ट दिलेलं आहे, घरी गेल्याच्या नंतर नकाशा बघून घ्या. अशा रीतीने कर्माने मोक्ष होतो, म्हणून बंधाच्या निवृत्तीकरता ज्ञानाचे प्रयोजन नाही, म्हणून ग्रंथारंभ निष्फल आहे. बरे ज्ञानापासूनही मोक्ष होतो असे मानले तरी ते त्याचे मुख्य फल आहे असे म्हणता येत नाही. जसे नीलपितादी रूपाचे ज्ञान नेत्रेंद्रिया वाचून दुसऱ्या कशानेही होत नाही, म्हणून रूपाचे ज्ञान हे नेत्राचे फल आहे. तसे जर ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने मोक्ष झाला नसता तर ज्ञानाचेच फल मोक्ष म्हणता आला असता. पण वर सांगितल्याप्रमाणे कर्मानेही मोक्ष होतो, म्हणून ज्ञानाचे मुख्य फल मोक्ष नाही, याकरता ग्रंथारंभ निष्फल आहे. अशा रीतीने म्हणजे आतापर्यंत आम्ही जे काही प्रतिपादन केलं त्यावरून मोक्ष कशाने प्राप्त होतो, ज्ञानाने प्राप्त होत नाही, तर कर्मानेच काय होतो, मोक्ष प्राप्त होतो. म्हणून जीवाच्या ठिकाणी असणारा जो अहंकार आदी बंध आहे त्या बंधाच्या निवृत्ती करता ज्ञानाची आवश्यकता नाही, कर्मानेच काय होतो तर मोक्ष प्राप्त होतो. आणि तुम्ही तर सांगता की जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाने काय होतो, मोक्ष प्राप्त होतो. पण जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाने मोक्ष कसा प्राप्त होत नाही हे तुम्हाला आम्ही काय केलेलं आहे, चांगल्या रीतीने पटवून सांगितलेलं आहे. म्हणून मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता नाही, तर कर्मानेच काय होत असतो, मोक्ष प्राप्त होतो. म्हणून तुम्ही जो हा ग्रंथांचा आरंभ केलेला आहे की ज्ञानानेच काय होत असतो, त्याच्यामध्ये सांगितले मोक्ष प्राप्त होतो. म्हणून तुमचा हा ग्रंथ सुद्धा कसा आहे, निष्फल आहे. या ग्रंथाची काहीही आवश्यकता नाही. बरं, समजा ते सांगतात यदा कदाचित तुमच्या मताप्रमाणे मानलं की ज्ञानाने सुद्धा काय होतं, मोक्ष होतो. खरं तर आमचं असं मत आहे, मोक्षासाठी ज्ञानाची आवश्यकता नाही, कर्मानेच काय होत असतो, मोक्ष प्राप्त होतो. पण थोडा वेळ असं मानलं की ज्ञानाने सुद्धा काय होतो, मोक्ष प्राप्त होतो. मग ज्ञानाने जरी मोक्ष प्राप्त होतो असं मानलं तरी सुद्धा ते त्याचं मुख्य फल नाही. तुम्ही तर सांगितलं की मोक्ष हे काय आहे, परमप्रयोजन आहे, आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे काय आहे, अवांतर प्रयोजन आहे. म्हणजे मोक्ष हे तुमचं परमप्रयोजन म्हणजे फल आहे असं तुम्ही सांगितलं, पण हे त्याचं मुख्य फल मानता येत नाही. परमप्रयोजन म्हणजे काय, मुख्य फल. मग तुम्ही सांगितलं मोक्ष हे काय आहे, परमप्रयोजन आहे, आणि तो कशाने प्राप्त होतो, ज्ञानानेच प्राप्त होतो. म्हणून ज्ञानाने प्राप्त होणारा जो मोक्ष आहे तो मोक्ष म्हणजे या ठिकाणी त्या ज्ञानापासून उत्पन्न होणारं ते काय नाही, मुख्य फल नाही. का मुख्य फल नाही, तर ते सांगतात, जसं उदाहरण दिलंय त्यांना असं म्हणायचे की फक्त ज्ञानाने जर मोक्ष प्राप्त होत असता
तर मोक्ष हे ज्ञानाचं काय झालं असतं, मुख्य फल झालं असतं. पण ज्ञाना वाचूनही दुसऱ्या साधनाने काय होत असतो, मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे आम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे कर्मानेही मोक्ष प्राप्त होतो. म्हणून मोक्ष हे ज्ञानाचं मुख्य फल झालं का, नाही. जर कर्माने मोक्ष प्राप्त होतो आणि ज्ञानानेही मोक्ष प्राप्त होतो, मग ज्ञानाने जर मोक्ष प्राप्त होत असता तर ते ज्ञानाचं काय झालं असतं, मुख्य फल होतं झालं असतं. पण आमच्या मताप्रमाणे फक्त ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतं असं नाही, तर कर्म यथासांग जर केलं तर कर्माच्या योगाने सुद्धा काय होत असतो, मोक्ष प्राप्त होतो. म्हणून ज्ञानाचं मोक्ष हे काही नाही, मुख्य फल नाही. त्यासाठी उदाहरण दिलंय त्यांनी. तर ते सांगतात की ज्याप्रमाणे नीलपितादी रूपाचे ज्ञान नेत्रेंद्रिया वाचून दुसऱ्या कशानेही होत नाही, म्हणून रूपाचे ज्ञान हे नेत्राचे फल आहे. समजा एखादा निळा पदार्थ असला किंवा पिवळा पदार्थ असला, कुठल्याही प्रकारचा पदार्थ आहे, आणि त्याचं जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचे तर ते ज्ञान कशाने होईल, नेत्रेंद्रियाने होईल. कारण रूप हा विषय कोणाचा आहे, नेत्राचा विषय आहे. पंच ज्ञानेंद्रिय सांगितले, प्रत्येक इंद्रियाचा विषय वेगवेगळा आहे. मग पाहणे रूप हा जो विषय आहे हा विषय नेत्राचा आहे. नेत्रा वाचून दुसऱ्या कुठल्याही इंद्रियाने त्या रूपाचं काय होणार नाही, ज्ञान होणार नाही. डोळे बंद करून घेतले आणि कानाजवळ पुस्तक नेलं, त्याला त्याचं ज्ञान होईल का? किंवा पिकलेला आंबा आहे चांगला, पिवळा पिवळा दिसतो, आणि नाकाला लावला तर नाकाला त्याचं ज्ञान होईल का? नाही होणार. त्याच्या रूपाचं ज्ञान कोणाला होणार, डोळ्यालाच होणार. त्याच्या स्पर्शाचं ज्ञान कोणाला होणार, त्वचेलाच होणार. त्याच्या गंधाचं ज्ञान कोणाला होणार, घ्राणालाच होणार, नाकालाच होणार, आहे की नाही. आणि तो जर पाय देऊन फोडला तर त्याचं ज्ञान कोणाला होणार, कानाला होणार. कारण का, शब्द हा विषय कोणाचा आहे, श्रोत्रेंद्रियाचा आहे. म्हणून प्रत्येक इंद्रियाचा जो जो विषय आहे त्या विषयाचं ज्ञान त्याच इंद्रियांना काय होत असतं, इतरांना होत नाही. जसं माऊलीनं सांगितलं ना, सुंदर प्रकारची फुलं आणली आणि ती फुलं कुठं नाकासमोर न्यायची तर कुठं नेली, डोळ्यासमोर नेली, तर त्याला त्याचं ज्ञान होईल का, त्याच्यामध्ये कसा सुगंध आहे. किंवा उत्तम पक्वान्न तयार केलं आणि तोंडामध्ये न टाकताना कानामध्ये टाकलं तर त्याला त्याची चव कळेल का, नाही कळणार. त्याप्रमाणे इथे जो रूप विषय आहे त्या रूप विषयाचं ज्ञान नेत्रेंद्रिया वाचून इतर कुठल्याही प्रकारच्या इंद्रियांना होत नाही. जर इतर कुठल्याही प्रकारच्या इंद्रियांना झालं असतं तर मग मात्र त्याचं मुख्य फल म्हणता आलं नसतं. म्हणून रूप विषयाचं ज्ञान हे नेत्रेंद्रियांना होतं. म्हणून रूपाचं त्या नेत्रेंद्रियाचं फल काय आहे तर रूप आहे की नाही. रूप हे काय आहे, नेत्रेंद्रियाचं काय आहे, मुख्य फल आहे. कारण का, इतर कुठल्याही इंद्रियांना काय होत नाही, त्याचं ज्ञान होत नाही. म्हणून रूपाचं ज्ञान हे नेत्रेंद्रियाचं काय आहे तर फल आहे. त्याप्रमाणे ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने मोक्ष झाला नसता तर ज्ञानाचे फल मोक्ष आहे असे म्हणता आले असते. जर ज्ञाना वाचून इतर कुठल्याही प्रकारच्या योगाने, कुठल्याही प्रकारच्या साधनाने जर मोक्ष प्राप्त झाला नसता तर मोक्ष हे कोणाचं फल आहे, ज्ञानाचं फल आहे असं आपल्याला मानता आलं असतं. परंतु तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ज्ञानाचं फल मात्र मोक्ष नाही. कारण का, इतर साधनाने सुद्धा काय होत असतं, मोक्षाची प्राप्ती होत असते. कर्म जर केलं तर त्या कर्माच्या योगाने सुद्धा काय होते, ज्ञानाची प्राप्ती, मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून तुम्ही जे सांगता की ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो तसं म्हणता येत नाही. म्हणून वर सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत आम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे कर्माने सुद्धा काय होत असतो, मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून ज्ञानाचे मुख्य फल मोक्ष नाही. म्हणून ज्ञानाचं जे काही तुम्ही म्हणता मुख्य फल कोण आहे, परमप्रयोजन कोण आहे, मोक्ष आहे असं मात्र म्हणता येत नाही. आमच्या सिद्धांताप्रमाणे कर्माने सुद्धा काय होतो तर मोक्ष प्राप्त होतो. याकरिता ग्रंथारंभ निष्फल आहे. म्हणून तुम्ही जो ग्रंथाचा आरंभ या ठिकाणी केलेला आहे तो तुमचा आरंभच कसा आहे, निष्फल आहे. म्हणजे पुढे ग्रंथ सांगण्याचं काही तुम्हाला कारणच नाही. इथे आरंभालाच त्या ग्रंथाची काही कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही. आम्ही सांगतो त्याप्रमाणे कर्म करा आणि काय करा, तुम्ही मोक्ष प्राप्त करून घ्या. ज्ञानाची काही आवश्यकता नाही. कोणी सांगितलं एवढं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी साधन चतुष्टय संपन्न म्हणा, विवेक करा, वैराग्य करा, हे असं करू नका, तसं करू नका, हे खाऊ नका, ते खाऊ नका, नाही का, भोगाला सर्वच्या सर्व सोडून द्या,
षटक त्याचा विचार करा, नंतर श्रवण करा, नंतर मनन करा, नंतर निधिध्यासन करा. निधिध्यासन करूनही पुन्हा काय झालं, असंभावना विपरीत भावना झाली, त्याचा नाश करीत बसा. आयुष्य त्याच्यामध्ये घालवा. काय गरज आहे? कारण का ज्ञानापासूनच मोक्ष होतो असं नाही, तर कर्माने सुद्धा काय होत असतो, मोक्ष प्राप्त होतो. म्हणून तुमचा ग्रंथ कसा आहे तर निष्फल आहे. आमच्या मताने अधिकार्याचा असंभव, विषयाची असिद्धी आणि प्रयोजनाचा अभाव म्हणून संबंधही सिद्ध होत नाही. मग आमच्या मताप्रमाणे काय झालं, अधिकार्याचा काय झाला, असंभव झाला. कारण या ग्रंथाचा कोणीही अधिकारी नाही. कर्माने जर मोक्ष होतो तर ज्ञानप्राप्तीसाठी कशाला कोण जाईल? म्हणून इथे काही नाही, ज्ञानाचा कोणी अधिकारी नाही. ज्ञानाचा या ग्रंथाचा विषय काय आहे? जीव ब्रह्मैक्य ज्ञान हा या ग्रंथाचा काय आहे, विषय आहे. मग जर ज्ञानाने मोक्षच प्राप्त होत नाही तर विषय काय होत नाही, सिद्ध होत नाही. म्हणून तुमचा जो विषय आहे त्या विषयाची सुद्धा काय झाली, असिद्धी झाली. आणि प्रयोजनाचा सुद्धा काय झाला, अभाव झाला. म्हणजे ज्ञानापासून मोक्ष रूपी प्रयोजन प्राप्त होतं, हे जे प्रयोजन आहे या प्रयोजनाचा सुद्धा काय झाला, अभाव झाला. आणि म्हणून अधिकार्याचा संभव होत नाही, विषयाची असिद्धी होती आणि प्रयोजनाचा अभाव होतो. म्हणून त्याचा जो संबंध आहे अनुबंध चतुष्टयामध्ये सांगितलेला संबंध, तो संबंधही काय होत नाही तर सिद्ध होत नाही. कसा सिद्ध होत नाही? विषयाच्या अभावामुळे ग्रंथाचा व विषयाचा प्रतिपादक भाव संबंध घडत नाही. विषयाचाच अभाव झाला नाही का. विषय कोण आहे? जीव ब्रह्मैक्य ज्ञान हा या ग्रंथाचा विषय आहे. मग विषय जर नाही तर मग या ठिकाणी ग्रंथ आणि ग्रंथाचा काय, प्रतिपाद्य आणि प्रतिपादक. प्रतिपादक कोण आहे? ग्रंथ आहे. आणि प्रतिपाद्य काय आहे? जीव ब्रह्मैक्य ज्ञान जे सांगितलेलं आहे ते काय आहे, प्रतिपादक आहे. काय आहे? प्रतिपाद्य आहे. म्हणून प्रतिपाद्य या ठिकाणी संभवत नाही आणि प्रतिपादकही या ठिकाणी संभवत नाही. म्हणून जो संबंध सांगितला प्रतिपाद्य प्रतिपादक भाव, तो संबंधच काय होत नाही, घडत नाही. का तर विषयाचाच अभाव झाला. म्हणून प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध घडत नाही. अधिकारी आणि फलाचा अभाव आहे, म्हणून प्राप्य प्रापक भाव संबंध संभवत नाही. अधिकारी आणि फल, फल काय आहे? प्राप्य. आणि अधिकारी कोण आहे? प्रापक आहे. ज्याला प्राप्त करून घ्यायचे तो प्रापक आणि जे प्राप्त करून घ्यायचे ते प्राप्य. म्हणून प्राप्त काय करून घ्यायचे? मोक्ष प्राप्त करून घ्यायचंय. म्हणून मोक्ष जर संभवत नाही तो प्राप्त तरी कशासाठी करून घ्यायचंय? आणि मग मोक्ष प्राप्त करून घ्यायचा नाही तर मग तो त्याला अधिकारी तरी कशाला पाहिजे, आहे की नाही. म्हणून या ठिकाणी अधिकाऱ्याचा संभव नाही. म्हणून अधिकारी आणि फल यांच्यामध्ये असणारा जो काही प्राप्य प्रापक भाव जो संबंध आहे तो संबंधही घडत नाही. त्याचप्रमाणे अधिकारी आणि विचार यात कर्तव्य भावही संबंध नाही. अधिकाऱ्याचा आणि विचाराचा तुम्ही पाठीमागे सांगितला की कर्तृ आणि कर्तव्य भाव आहे, तो कर्तव्य भावही या ठिकाणी संबंध नाही. कारण विचार म्हणजे कर्तव्य आणि अधिकारी म्हणजे कोण? कर्ता. कर्त्याचा आणि कर्तव्याचा काय असतो? संबंध असतो. अधिकारी आणि विचार यांच्यामध्ये तोही संबंध घडत नाही. म्हणून ज्ञानाची निष्फलता आहे. म्हणून ज्ञान आणि ग्रंथ यांचा जन्यजनक भाव संबंधही घडत नाही. ज्ञानच निष्फल झालं कारण कर्माने मोक्ष प्राप्त होतो. म्हणून ज्ञान प्राप्त करून घेण्याची काही आवश्यकता नाही. म्हणून ज्ञानाला कशी आली? निष्फलता आली. आणि निष्फलता आल्यामुळे ज्ञान आणि ग्रंथ यांचा जो जनक भाव संबंध सांगितलेला आहे, ग्रंथ कोण आहे या ठिकाणी? जनक आहे. आणि त्याच्यापासून ज्ञान उत्पन्न होतं. म्हणून ज्ञान काय आहे? जन्य आहे. ज्ञानच जर प्राप्त करून घ्यायचं नाही म्हणून त्याच्या ठिकाणी कोणता जनक भाव जो संबंध सांगितला तो संबंधही या ठिकाणी घडत नाही. आणि मग ती ज्ञानाची निष्फलता कशी आहे ते पहा. आणि मग ही ज्ञानाची निष्फलता कशी आहे ते मी काय करतो आणखीन सांगतो, ते तुम्ही बघून घ्या. म्हणजे अधिकाऱ्याचा असंभव झाला, विषयाची असिद्धी झाली आणि तुमचं प्रयोजन जे मोक्ष सांगितलं त्या प्रयोजनाचा सुद्धा काय झाला? अभाव झाला. आणि कुठल्याही प्रकारचा या तिघांचीच असिद्धी झाली. म्हणून संबंधही काही या ठिकाणी घडत नाही. आणि म्हणून ज्ञान सुद्धा काय झालं? निष्फल झालं. तर ज्ञानाला निष्फलता कशी येते ते सांगतात. वेदांती म्हणतात त्याप्रमाणे मोक्ष प्राप्त करून देणारे अद्वैत ब्रह्मज्ञान उत्पन्न होणे शक्य नाही. कारण जगात असणाऱ्या प्रत्येक वस्तूपासून काहीतरी फल प्राप्त होते. निष्फल अशी वस्तूच उत्पन्न होत नाही.
पुष्कळ वस्तू निष्फल उत्पन्न झाल्या आहेत असे लोकास वाटते, परंतु सूक्ष्म विचार केला तर त्या सर्व वस्तूस फल आहे. माशा अंगावर बसल्या किंवा दात चावले तर हे प्राणी किंवा अशाच तऱ्हेची कोळ्याची जाळी वगैरे पदार्थ निष्फल आहेत असे वाटते, परंतु त्यांच्यापासून दुसऱ्यांना दुःख होते, हेच त्यांचे फळ. फळ शब्दाचा केवळ सुखद असा अर्थ आहे असे नाही. अशी एक कथा आहे की कोणी एक धनिक पुरुष प्रवास करीत असता डोंगराळ प्रदेशात त्याचे पाठी चोर लागला. चोर भय चुकवण्याकरता तो धनिक डोंगराच्या गुहेत शिरला. चोर गुहेजवळ येतो इतक्यात गुहेच्या तोंडाशी एका कोळ्याने जाळे केले. चोर तेथे आल्यावर त्या गुहेत तो धनिक गेला असेल असे त्यास प्रथम वाटले. नंतर असेही वाटले की जर या गुहेत तो शिरला असता तर हे कोळ्याचे जाळे मोडले असते. असे आपल्याशीच पुटपुटत चोर निघून गेला. हे त्याचे पुटपुटणे धनिकाने ऐकले तेव्हा कोळ्याच्या जाळ्याने आज मला जीवदान दिले असे त्यास वाटले. तात्पर्य, प्रत्येक वस्तूपासून काही ना काही सुख असो की दुःख असो पण फल आहे. निष्फल अशी एकही वस्तू उत्पन्न होत नाही. तुमचे ब्रह्मज्ञान सुख तर देत नाही हे तुम्हास कबूल आहेच. बरे, बंध निवृत्ती करून सुख देते म्हणावे तर बंध सत्य असल्यामुळे दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती ही त्याचे फल नाही. कोणत्याही प्रकाराने ब्रह्मज्ञानाचे फल सिद्ध होत नाही आणि सफल वस्तू जन्य म्हणजे उत्पन्न होते असा नियम आहे. ज्ञान सफल नाही म्हणून त्याची उत्पत्ती संभवत नाही. अर्थात ज्ञानाचा आणि ग्रंथाचा जन्यजनक भाव संबंधही घडत नाही, म्हणून प्रयोजनाच्या व संबंधाच्या अभावामुळे ग्रंथाचा आरंभ घडत नाही. तर ते सांगतात, वेदांती म्हणतात त्याप्रमाणे मोक्ष प्राप्त करून देणारे अद्वैत ब्रह्मज्ञान उत्पन्न होणे शक्य नाही. तुम्ही काय सांगता की ब्रह्मज्ञान काय होत असतं? या ग्रंथाचा विचार केला, वेदांत ग्रंथाचा जर विचार केला तर त्याच्यापासून काय होत असतं? ब्रह्मज्ञानाची उत्पत्ती होते. परंतु आम्ही असं म्हणतो की मोक्ष प्राप्त करून देणारं जे हे ब्रह्मज्ञान आहे या ब्रह्मज्ञानाची काय होत नाही तर उत्पत्तीच होत नाही. उत्पत्ती होणे शक्य नाही. का होणे शक्य नाही? तर ते सांगतात की त्याच्यापासून काहीतरी फल पाहिजे ना. ब्रह्मज्ञानापासून काहीतरी फल पाहिजे. तुम्ही म्हणता की ब्रह्मज्ञानापासून मोक्ष हे फल प्राप्त होतं. आम्ही सांगतो की ब्रह्मज्ञानापासून मोक्ष हे फल प्राप्तच होत नाही. हे की नाही? मोक्ष कशापासून प्राप्त होतो? कर्मापासून प्राप्त होतो. म्हणून हे जे ब्रह्मज्ञान आहे हे ब्रह्मज्ञान उत्पन्न होणंच काही नाही, शक्य नाही. मोक्ष प्राप्त करून देणारं जे ब्रह्मज्ञान आहे ते ब्रह्मज्ञान उत्पन्न होणंच शक्य नाही, कारण का त्याला कुठल्याही प्रकारचं फल नाही. जगामध्ये जे जे पदार्थ उत्पन्न होतात त्याच्यापासून काहीतरी फल आहे म्हणून ते पदार्थ उत्पन्न होतात. जर तुमच्या ब्रह्मज्ञानाला कोणतं फलच नाही तर ते उत्पन्न होईल कसं काय? कारण जगात असणाऱ्या प्रत्येक वस्तूपासून काहीतरी फल प्राप्त होते. जगामध्ये जेवढ्या जेवढ्या काही वस्तू उत्पन्न झालेल्या आहेत, ईश्वराने ज्या ज्या वस्तू या सृष्टीमध्ये उत्पन्न केलेल्या आहेत, प्रत्येक वस्तूला काहीतरी फल आहे. प्रत्येकाला वाटतं की ही वस्तू कशासाठी निर्माण झाली, याच्यापासून काय फल आहे? इथे सगळे दगडच आहेत, आहे की नाही? या दगडापासून काय फल आहे? त्याच्याऐवजी जर माती असती तर इथं शेती तरी चांगली करता आली असती. या दगडापासून काय फल आहे? पण एखादा जर बिल्डिंग बनवणार असेल तर तो म्हणतो वा काय सुंदर दगड आहेत, हे दगड घेऊन मी काय करील, इमारत उभी करील. म्हणजे त्याच्या दृष्टीने ते काय आहे? फल आहे. आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने ती कशी आहेत तर निष्फल आहेत. म्हणून जरी आपल्याला जगामध्ये कितीही वस्तू पाहिल्याच्या नंतर त्या निष्फल वाटत असल्या तरी सुद्धा त्यांच्यापासून काय आहे? काहीतरी फल आहेत. निष्फल अशी एकही वस्तू ईश्वराने या जगामध्ये काय केलेली नाही, निर्माण केलेली नाही. आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहतो, पशु पाहतो आणि आपल्याला ते काय वाटतं? निष्फल वाटतं, त्यांचा काही उपयोग नाही. पण असं असलं तरी सुद्धा निष्फल अशी एकही वस्तू काय नाही या जगामध्ये नाही. प्रत्येक वस्तूपासून काहीतरी काय होत असते? फलाची प्राप्ती होत असते. म्हणून निष्फल अशी वस्तूच उत्पन्न होत नाही. या जगामध्ये निष्फल अशा प्रकारची वस्तू उत्पन्न होत नाही. आपल्याला पुष्कळ वस्तू निष्फल उत्पन्न झाल्या असे वाटते. जगामध्ये अनेक वस्तू निष्फल आहेत असं आपल्याला वाटतं, पण सूक्ष्म विचार केला तर त्या वस्तूस फल आहे. पण बारकाईने जर आपण विचार केला तर त्या वस्तूपासून काहीतरी फल आहेत. निष्फल अशी वस्तू जगामध्ये नाही. त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण सांगितलंय की आपल्या अंगावर माशा बसल्या. माशीचा असा स्वभाव आहे, ती माशी कुठे येऊन बसत असते? नाकावर येऊन बसत असते. आणि मग आपण तिथून तिला हाकललं की पुन्हा काय करत असते? पुन्हा तिथंच येऊन बसत असते. जिथून तिला हाकललं, माशीचा स्वभाव आहे का परत त्याच ठिकाणी येऊन बसायचं. माशी एकही पदार्थ सोडत नाही की त्याच्यावरती बसत नाही. असे
म्हणून कुठेही बसते मासे, चांगल्या पदार्थावर बसते आणि घाण पदार्थावर पण जाऊन बसते, परंतु एकच पदार्थ असा आहे की त्यावर मात्र मासे जाऊन बसत नाही. अग्नीवर काय होत नाही, मासे जाऊन बसत नाही. बाकी सगळ्या पदार्थावर मासे जाऊन बसते. मग आपल्याला वाटतं की पुन्हा पुन्हा आपल्या डोळ्यावर येऊन बसते, नाकावर येऊन बसते, कपाळावर येऊन बसते, दुपारी अजिबात विश्रांती करू देत नाही, झोपू देत नाही. मग ह्या निष्फळ अशा प्रकारच्या माशा ईश्वराने कशासाठी निर्माण केल्या? पण त्या आपल्याला जरी निष्फळ वाटत असल्या तरी सुद्धा आपल्याला दुःख देणं हेच त्या माशांच्या उत्पत्तीच्या पाठीमागचं काय आहे, फल आहे. निष्फळ अशा प्रकारचा वस्तूच नाही. किंवा डास चावतात आपल्याला, रात्रीच्या वेळेला झोपू देत नाही, सारखे काय होत असतात, चावत असतात, मग ते निष्फळ वाटत असतात. म्हणून डासही निष्फळ नाही, तर दुसऱ्याला त्रास देणं हेच त्यांचं काय आहे, फल आहे. याच्यासाठी त्यांची काय झालेली आहे, उत्पत्ती झालेली आहे. म्हणून जगामध्ये प्रत्येक वस्तू काय चांगल्यासाठीच उत्पन्न झालेली असते असं काही नाही. सुख देणं हेच काही त्याच्या पाठीमागचं फल असतं असं काही नाही. त्याच्या पाठीमागून दुःख देणं हे सुद्धा त्याचं काय असू शकतं, फल असू शकतं. म्हणून जगामध्ये कुठल्याही प्रकारची वस्तू काय नाही, निष्फळ नाही. किंवा अशाच तऱ्हेची कोळ्याची जाळी वगैरे पदार्थ निष्फळ आहेत असे वाटते. ही कोळी असतात, ते जाळी बनवतात. घराला जर वरच्या बाजूला जर बरेच दिवस साफ नाही केलं तर ते कोळी काय करत असतात, जाळी बनवत असतात. कशासाठी जाळी बनवत असतात? तर त्याच्यामध्ये काही प्राणी येऊन अडकत असतात आणि ते अडकले की ते काय करत असतात, ते खात असतात. आपल्याला वाटतं काही निष्फळ, उगीच्या उगीच ते कोळी काय करतात, घाण करतात. कशासाठी ही जाळी बनवतात? तर ते सांगतात ते कोळ्याने जरी जाळी बनवली तरी सुद्धा ती निष्फळ नाही. त्याच्यापासून काहीतरी फळ आहे, त्याच्यापासून त्याला काय मिळतं, त्याचं खाद्य मिळतं, त्याचं भक्ष्य मिळतं. म्हणून त्याच्यापासून काहीतरी फळ आहेत. परंतु त्याच्यापासून दुसऱ्यांना दुःख होते हेच त्याचे फळ. दुसऱ्यांना दुःख देणं. माशा बसल्या, दात चावले किंवा कोळ्याने घरामध्ये जाळी तयार केली, वारंवार ती काय करावी लागतात, आपल्याला साफ करावी लागतात, स्वच्छ करावी लागतात, काढून टाकावी लागतात. म्हणजे दुसऱ्याला दुःख देणं हेच त्याच्या पाठीमागे काय आहे, त्याचं फळ आहे. फल शब्दाचा केवळ सुखच असा अर्थ आहे असे नाही. मग फल शब्दाचा अर्थ फक्त सुखच घ्यायचा नाही, तर फल शब्दाचा अर्थ दुसऱ्याला दुःख देणं हेही त्याचं काय आहे, त्या पदार्थाचं काय आहे, फल आहे. ज्याच्या त्याच्या सोयीनुसार काय करत असतात, अर्थ लावत असतात हे पदार्थ. एकदा काय झालं म्हटले, एक मनुष्य होता आणि त्याला 2 मुली होत्या. त्याची एक मुलगी शेतकऱ्याला दिलेली होती आणि दुसरी मुलगी कुंभाराला दिलेली होती. मग काय झालं, शेतकऱ्याच्या घरी गेला तो आणि घरी गेल्याच्या नंतर मुलीला विचारलं, कशी काय, तू आनंदित आहेस ना, बरं चाललंय ना? ती म्हटली सगळं ठीक आहे, परंतु आता सर्वच्या सर्व जमिनीची मशागत करून ठेवलेली आहे. जर आता पाऊस पडला तर फार चांगलं होईल. सारख्या वर आकाशाकडे डोळे लावून आम्ही सर्वच्या सर्व बसलेले आहोत. कधी पाऊस पडतो याची सारखी आम्ही काय करतोय, वाट पाहतोय. पाऊस पडला तर फार चांगलं होईल. तिथून पाहुणचार घेतला आणि नंतर दुसऱ्या गावामध्ये आपली दुसरी मुलगी होती, त्यांच्या घरी विटाचा कारखाना होता. सुंदर अशा प्रकारच्या विटा तयार करून ठेवलेल्या होत्या, अजून त्या काही भाजून ठेवलेल्या नव्हत्या. तिच्या घरी गेला आणि तिला विचारलं, कशी काय, तू आनंदात आहेस ना? तिनं सांगितले, एकदम आनंदात आहे. बघा आता एवढ्या मोठ्या 10,000 आम्ही विटा तयार करून ठेवलेल्या आहेत, पण अजून त्या भाजायच्या तशा शिल्लक राहिलेल्या आहेत. आकाशामध्ये तर ढग जमा झालेले आहेत आणि पाऊस जर पडला तर काय होईल, आमच्या सर्वच्या सर्व विटा भिजून जातील आणि त्यांचा काय होऊन जाईल, नाश होऊन जाईल. आणि मग आजच्या दिवस 4 दिवस जर पाऊस पडला नाही तर फार चांगलं होईल. त्या माणसाने विचार केला, बघा पाऊस पडण्यामुळे एका मुलीला आनंद होतो आणि दुसऱ्या मुलीला काय होतं, दुःख होतं. म्हणजे कोणताही पदार्थ कोणाला सुखदायक वाटतो तर कोणाला दुःखदायक वाटतो. म्हणून फळाची जी कल्पना केलेली आहे ती कल्पना ज्याच्या त्याच्या काय केलेली आहे, सोयीनुसार केलेली आहे. आपल्याला जे सोयीस्कर वाटतं त्याला आपण सुख म्हणतो, नाही का? अनुकूल वेदनीयम सुखम आणि प्रतिकूल वेदनीयम दुःखम. जे आपल्याला प्रतिकूल वाटतं आपण त्याला दुःख समजतो आणि जे अनुकूल वाटतं त्याला काय समजतो, सुख समजतो. पण जगामध्ये अशी एकही वस्तू निष्फळ नाही की ज्याच्या पाठीमागे ईश्वराने ती निर्माण केली, तिच्या पाठीमागे कोणतं ना कोणतं तरी काहीतरी प्रयोजन आहे, त्याचा काहीतरी हेतू आहे. फक्त आपण त्याच्यापासून काय करत असतो, आपल्याला सोयीस्कर असल्यामुळे त्याच्यापासून ती वस्तू आपल्याला सुखदायक समजतो किंवा ती वस्तू काय करत असतो, दुःखदायक समजत असतो. म्हणून या ठिकाणी सांगतात की निष्प्रयोजन अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची वस्तू निर्माण केलेली नाही. त्याच्यासाठी एक उदाहरण सांगितलं, कथा सांगितली की कोणीतरी एक मनुष्य प्रवास करत होता
आणि निर्जन अशा जंगलामधून तो प्रवास करत असताना एकटाच होता. भीती वाटत होती, घाबरलेला होता, त्याच्याजवळ पुष्कळ द्रव्य होतं आणि जात असताना त्याचं दुर्दैव की एका चोराने त्याला जाताना बघितल्याच्या नंतर तो चोर त्याच्या पाठीमागे लागला. चोराला माहिती होतं की याला जर आपण पकडलं तर याच्यापासून सर्वच्या सर्व याचं धन आपण हरण करू आणि याला काय करू, भरपूर मार देऊन इथून काढून देऊ. चोराला त्यानं पाहिल्याच्या नंतर तो धावत सुटला, पळत सुटला आणि पळता 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 त्या डोंगराच्या जवळ एक गुहा होती. त्या गुहेमध्ये काय केला, तो जाऊन लपून बसल्याच्या नंतर चोरही पाठीमागून आला आणि आल्याच्या नंतर त्यानं त्याच्या चोराच्या मनामध्ये विचार आला की या ठिकाणी गुहा दिसते आणि हा मनुष्य तर दिसत नाही, याचा अर्थ हा मनुष्य या गुहेमध्ये काय लपून बसलेला असला पाहिजे. म्हणून गुहेमध्ये तो शिरणार तर त्याच्या अगोदर त्याच्या लक्षात आलं की त्या गुहेच्या तोंडाभोवती कोळ्याने एक मोठं जाळं तयार करून ठेवलेलं होतं. मग त्यानं असा विचार केला, विचारही होता थोडासा, जर हा मनुष्य या गुहेमध्ये शिरला असता तर हे कोळ्याचं जाळं काय झालं असतं, मोडलं असतं. ज्या अर्थी कोळ्याचं जाळं तसं शिल्लक आहे त्या अर्थी हा मनुष्य काय झालेला नाहीये, या गुहेमध्ये गेलेला नाही. आपण जर या गुहेमध्ये गेलो तितक्यामध्ये हा मनुष्य बाहेर कुठंतरी असला तर तो काय होईल, कुठंतरी आपल्या दृष्टीआड जाईल, पळून जाईल, पुन्हा आपल्याला सापडणार नाही. म्हणून गुहेत जायलाच नको. हा मनुष्य गुहेत गेला असता तर हे जाळं काय झालेलं असतं, मोडून गेलेलं असतं. म्हणून त्या चोराला सोडून काय झालेलं आहे, तो पुढे निघून गेलेला आहे. पण तो तोंडाने बोलत असताना त्या माणसाने काय केलेलं आहे, ते ऐकलेलं आहे आणि ऐकल्याच्या नंतर त्याच्या लक्षामध्ये आलं की बा आज काय केलं, मला या कोळ्याच्या जाळ्याने काय केलेलं आहे, वाचवलेलं आहे. म्हणजे तेच कोळ्याचं जाळं आपल्याला निष्फळ वाटतं, पण त्याच कोळ्याच्या जाळ्यामुळे काय केलेलं आहे, त्या माणसाचे प्राण वाचलेले आहेत. म्हणून जगामध्ये अशी एकही वस्तू नाही की ती काय आहे तर निष्फळ आहे. तात्पर्य, प्रत्येक वस्तूपासून काही ना काही सुख असो की दुःख असो पण फल आहे. पुढे गोष्ट वाचायची पुन्हा काय आवश्यकता नाही ना. त्याचं तात्पर्य सांगतात गोष्टीचं, कशासाठी सांगितली की प्रत्येक वस्तूपासून काय आहे, काहीतरी फल आहे. मग तिच्यापासून दुःख हो किंवा सुख हो. कोणाला दुःख होईल, कोणाला सुख होईल, नाही का. लाडू खाण्यापासून सुख होतं, पण तोच लाडू जर डायबिटीज झालेल्या माणसाला खायला दिला तर त्याला दुःख होतं. म्हणजे लाडू सुखदायकही नाही आणि लाडू दुःखदायकही नाही. पण एकाला त्याच्यापासून काय होतं, सुख होतं आणि एकाला त्याच्यापासून काय होतं, दुःख होतं. म्हणून सुख हो की दुःख हो पण त्याच्यापासून काहीतरी काय असतं, फल असतंच. निष्फल अशी एकही वस्तू उत्पन्न होत नाही. या सृष्टीमध्ये निष्फल अशा प्रकारची एकही वस्तू नाहीये, एकही वस्तू उत्पन्न होत नाही. आणि मग तुमचे ब्रह्मज्ञान दुःख तर देत नाही हे तुम्हाला कबूल आहे. मग तुम्ही काय म्हणता की ज्ञानापासून मोक्ष प्राप्त होतो आणि मग हे जे ज्ञान आहे हे ज्ञान दुःख तर देतच नाही, हे तुम्हाला मान्यच आहे. कारण का ज्ञानापासून काय होतं, सुख प्राप्त होतं. सुख प्राप्त होतं म्हणजे काय होतं, मोक्ष प्राप्त होतो. आणि तो मोक्ष कसा आहे, सुखरूप आहे, नाही का. मोक्षामध्ये काय आहे, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अशा स्वरूपाचा मोक्ष आहे. आणि मग तुमचं जे हे ब्रह्मज्ञान आहे हे ब्रह्मज्ञान दुःख तर देतच नाही, हे तुम्हाला काय आहे, मान्यच आहे. कारण का पुढे सांगतात, बरे बंध निवृत्ती करून सुख देते म्हणावे तर बंध सत्य असल्यामुळे दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हेही त्याचे फल नाही. मग काय होतं म्हणतात, हे तुमचं जे ब्रह्मज्ञान आहे त्याला काहीतरी फल पाहिजे ना. ब्रह्मज्ञानाला इथे जगामध्ये एकही वस्तू निष्फल नाहीये आणि मग तुमचं ब्रह्मज्ञानाला काय फल आहे. कदाचित तुम्ही असं म्हणाल की ब्रह्मज्ञानापासून दुःख होतं, दुःख हे ब्रह्मज्ञानाचं फल आहे. पण हे तुम्हाला पण मान्य आहे की दुःख हे ब्रह्मज्ञानाचं काय नाही, फल नाही. ब्रह्मज्ञान काय देत नाही, दुःख देत नाही. बरं मग कदाचित सुख देतं असं म्हणावं तर सुख कसं देतं, तर बंध निवृत्ती करून सुख देते. जो अहंकारादी जो बंध आहे या बंधाची काय करते, ते निवृत्ती करते ज्ञान. आणि बंधाची निवृत्ती झाल्याच्या नंतर दुःखरूप असणारा जो बंध आहे तो बंध नाहीसा झाल्याच्या नंतर सुखरूप असणारा जो मोक्ष आहे त्या मोक्षाची प्राप्ती करून देते, म्हणजे सुख देते. ब्रह्मज्ञान दुःख तर देतच नाही, मग बंधाची निवृत्ती करून ते सुख देतं असं जर म्हणावं तर
बंध सत्य असल्यामुळे दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हेही त्याचे फल नाही. म्हणजे तुम्ही काय म्हणता की आमचं ज्ञान निष्फळ नाहीये, जे ब्रह्मज्ञान आहे त्याच्यापासून फळ आहे, तुम्ही सांगता त्याप्रमाणे निष्फळ नाहीये. काय फल आहे म्हणतात की दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असा असणारा जो मोक्ष आहे त्या मोक्षाची प्राप्ती करून देतं. म्हणून परमानंद प्राप्ती हे काय आहे त्याचं फल आहे. पण ते सांगतात हेही फल त्याचं संभवत नाही. का फल संभवत नाही तर बंध हा काय आहे सत्य आहे असं आतापर्यंत काय झालेलं आहे ठरलेलं आहे. आणि काय बंध सत्य असल्यामुळे दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हेही त्याचं फळ नाही. कारण बंध सत्य आहे आणि बंध सत्य असल्यामुळे त्याची निवृत्ती होत नाही आणि बंधाची निवृत्ती होत नाही म्हणून मोक्षाची प्राप्ती होत नाही. मोक्षाची प्राप्ती कधी होते बंधाची निवृत्ती झाल्याच्या नंतर काय होत असते मोक्षाची प्राप्ती होते. मग बंधाची निवृत्ती अगोदर होते का मोक्षाची प्राप्ती अगोदर होते? बंधाची निवृत्ती अगोदर होते आणि नंतर मोक्षाची प्राप्ती होते असं काही नाही. युगपत होतं दोन्ही एका वेळेला. ज्या क्षणी बंधाची निवृत्ती होते त्याच क्षणी काय होत असते मोक्षाची प्राप्ती होत असते. पण तो विषय नाही. ते सांगतात यांना काय सांगायचे तुमचं जे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान आहे ते जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान काय करतं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बंधाची काय करते निवृत्ती करते. पण आमच्या मताप्रमाणे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे बंधाची निवृत्ती करत नाही. का बंधाची निवृत्ती करत नाही तर बंध हा सत्य आहे आणि सत्य पदार्थाची निवृत्ती ज्ञानाने होत नाही. ज्ञानाने मिथ्या पदार्थाची काय होत असते आध्यस्थ पदार्थाची निवृत्ती होत असते आणि बंध हा सत्य ठरलेला आहे त्यामुळे बंधाची निवृत्ती ज्ञानाने होत नाही आणि बंधाची निवृत्ती होत नाही म्हणून परमानंदाची प्राप्ती होत नाही. नाही का बंधाची निवृत्ती म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही म्हणून परमानंदाची प्राप्ती होत नाही. म्हणून दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे जे तुम्ही फल म्हणता हे फलही काय होत नाही तर संभवत नाही. कोणत्याही प्रकाराने ब्रह्मज्ञानाचे फल सिद्ध होत नाही. कोणताही प्रकार घ्या त्या प्रकाराने ब्रह्मज्ञानाचं जे फल आहे कोणतं मोक्ष हे परमप्रयोजन हे जे फल आहे ते फल काय होत नाही निष्पन्न होत नाही. कारण बंध सत्य असल्यामुळे सत्य वस्तूची तुमच्या ज्ञानाने निवृत्ती होत नाही. मग ज्ञानाने सत्य वस्तूची म्हणजे बंधाची निवृत्ती होत नाही. बंधाची निवृत्ती न झाल्यामुळे सुखरूप असणारा जो मोक्ष आहे त्या मोक्षाची सुद्धा काय होत नाही प्राप्त होत नाही. म्हणून तुमच्या ब्रह्मज्ञानाचं फल काय आहे परमप्रयोजन तुम्ही काय सांगितलं मोक्ष हे काय आहे परमप्रयोजन आहे. आणि मग ते परमप्रयोजन असणारं मोक्ष त्यात तो काय होत नाही फलच या ठिकाणी काय होत नाही सिद्ध होत नाही. आणि सफल वस्तूस जन्य म्हणजे उत्पन्न होते असा नियम आहे. आतापर्यंत आपण नियम बघितला की जगामध्ये जेवढ्या जेवढ्या वस्तू उत्पन्न झालेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व कशा आहेत सफल आहेत. म्हणजे त्याच्या पाठीमागे कोणत्या ना कोणत्या प्रकारचं काय आहे फल आहे. निष्फल अशा प्रकारची एकही वस्तू या जगामध्ये उत्पन्न होत नाही. आणि मग तुमच्या या ज्ञानाला जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाला तर कुठल्याच प्रकारचं फल नाही म्हणजे ते कसं आहे निष्फल आहे. आणि मग सफल अशा प्रकारची एकही वस्तू उत्पन्न होत नाही तर तुमचं हे निष्फल ज्ञान कशासाठी उत्पन्न होईल? तुमचं ज्ञान कसं ठरलं निष्फळ ठरलं कारण त्याला कुठल्याही प्रकारचं फल नाही आणि फल असल्याशिवाय जगामध्ये कोणतीही वस्तू उत्पन्न होत नाही. म्हणून ज्ञानही काय होत नाही तर उत्पन्न होत नाही. जन्य अशा प्रकारचं जे ज्ञान आहे ते ज्ञान उत्पन्न होत नाही. म्हणून ज्ञान काही नाही सफल नाही. ज्ञान सफल नाही म्हणून त्याची उत्पत्ती संभवत नाही. उत्पत्ती कोणाची संभवते सफल वस्तूचीच काय होत असते उत्पत्ती संभवते. आणि तुमचं ज्ञान निष्फळ ठरलं आणि ज्ञान निष्फळ ठरल्यामुळे ज्ञानाची उत्पत्ती सुद्धा काय होऊ शकत नाही संभवू शकत नाही. अर्थात ज्ञानाचा आणि ग्रंथाचा जनक संबंधही घडत नाही. म्हणून ज्ञानाचा आणि जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा जो जनक भाव संबंध सांगितला तोही काय होत नाही संभवत नाही. तर ज्ञान काय आहे या ठिकाणी जन्य आहे आणि ग्रंथ कोण आहे जनक आहे. म्हणून ग्रंथापासून उत्पन्न होणारं जे ज्ञान आहे ते ज्ञानही या ठिकाणी संभवत नाही. म्हणून तुमचा हा ग्रंथच कसा आहे तर निष्फल आहे. म्हणून प्रयोजनाच्या व संबंधाच्या अभावामुळे ग्रंथाचा आरंभ घडत नाही. म्हणून प्रयोजनाचा सुद्धा अभाव झाला. कोणतं प्रयोजन सांगितलं परमप्रयोजन तुम्ही मोक्ष सांगितलं. ज्ञानामुळे मोक्षच संभवत नाही. मग कारण का
जे ज्ञान उत्पन्न होतं ते कसं आहे, निष्फळ आहे. निष्फळ आहे म्हणजे कसं आहे, त्याच्यापासून बंधाची काय होऊ शकत नाही, निवृत्ती होऊ शकत नाही. म्हणून प्रयोजनाचा अभाव झाला आणि प्रयोजनाचा अभाव झाला म्हणून संबंधाचा अभाव झाला. म्हणून प्रयोजनाच्या आणि संबंधाच्या अभावामुळे ग्रंथाचा सुद्धा काय झाला, अभाव झाला. म्हणजे ग्रंथाची सुद्धा काही गरज राहिली का? तुमच्या ग्रंथाची प्रवृत्ती कशासाठी? जीव मात्राला काय ब्रह्मज्ञान प्राप्त करून देण्यासाठी हा ग्रंथाची काय आहे, उत्पत्ती आहे. मग ब्रह्मज्ञानच जर उत्पन्न होऊ शकत नाही, कारण ब्रह्मज्ञान निष्फळ ठरलं आणि निष्फळ ठरल्यामुळे निष्फळ पदार्थाची उत्पत्तीच होऊ शकत नाही. मग जर ज्ञानच उत्पन्न होऊ शकत नाही, म्हणून तुमच्या ग्रंथाचा सुद्धा काय झाला, अभाव झाला. म्हणून तुम्ही जो ग्रंथाचा आरंभ केलेला आहे तो ग्रंथाचा आरंभ काय होऊ शकत नाही, घडू शकत नाही. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.